आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा. तर साबुदाणा वडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे आपल्याला काय काय लागणार आहे आपण बघून घेऊ आता. तर साबुदाणा वडा करायसाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे आता साबुदाणा, भिजलेला साबुदाणा आहे. हा भिजलेला साबुदाणा आहे. 2-3 तास आपण भिजायला टाकला होता साबुदाणा. हा साबुदाणा भिजू घातला 2-3 तास. नंतर नरम झाला आहे, दाबून बघायचा आहे. 2-3 तासात चांगला नरम होतो. तो नरम झाल्यावर मग आता बटाटे, एवढा 1.5 वाटी साबुदाणा घेतला आहे. 1.5 वाटी साबुदाणा घेतला आहे. 2-3 मोठे मोठे बटाटे घेतले आहे. बटाटे इथे उकडून ठेवलेले आहे, उकडून घेतलेले आहे, सोलून घेतले आहे बटाटे. त्यात वाळल्या लाल मिरच्यांचे तुकडे टाकले आहेत. असे मिरचीचे तुकडे टाकले आहेत काही. थोडी हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आहे, लाल मिरचीचे तुकडे टाकले आहे. आणि शेंगदाण्याचं कूट दिसत असेल तुम्हाला. याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे मिक्स करून वाटीवर. 1.5 वाटी साबुदाणा असला तर 1 वाटी शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. 2 मोठे मोठे 2-3 बटाटे घ्यायचे आणि हे मिश्रण असं तिखट मीठ टाकलं आहे. तिखट आणि मीठ घेतलं आहे थोडंसं. साखर टाकू आपण, पिंचित थोडीशी साखर टाकली आहे. आणि इकडे तेल आपण कढईत तापवायला ठेवलेलं आहे. तेल तापत राहते आणि हे मिक्स करून घ्यायचं आपण. तिखट मीठ टाकलेलं आहे, साबुदाणा, तिखट मीठ, शेंगदाण्याचं भाजलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट, लाल मिरची, हिरव्या मिरचीची पेस्ट, तिखट थोडं बरं टाकायचं आहे, तिखट मीठ. अशा प्रकारे आपण इथे करून घेतलं आहे. आता हात मी स्वच्छ धुतलेले आहे. चमच्याने कालवायचं, म्हणजे मिरची आणि तिखट असल्यामुळे ते हात चुणतात नंतर आग होते हातांची. किंवा थोडंसं खोबऱ्याचं तेल हाताला लावून घ्यायचं, हात धुवून स्वच्छ. खायचं खोबऱ्याचं कोणतंही, म्हणजे हाताला तिखट वगैरे आपल्याला लागत नाही. अशा प्रकारे आता झालेलं आहे मिश्रण तयार आपलं साबुदाणा वडाचं. साबुदाणा उपवासाचा साबुदाणा वडा आपण बनवणार आहे. आता मी हातांनी स्वच्छ हात धुतलेले आहे. मी आता हाताने काढून घेते. हाताने एकजीव करून हात स्वच्छ धुतलेले आहे. हाताने मी आता एकजीव करून घेते. मिक्स म्हणजे सगळं एका साईडनी न राहता सगळं मिक्स होऊन जाईल, एकजीव होईल. ते बटाटे पहिलेच कुस करून घेतले आहे, बारीक करून घेतलेले आहे. राहिले तरी काही फरक नाही पडत, थोडंसं एकजीव नाही झालं तरी चालतं. अशा प्रकारे तिखट मीठ वगैरे आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो. अशा प्रकारे आपला हा गोळा तयार झाला आहे साबुदाणा वडा. तेल कडक तापलेलं आहे आपलं, कढई दिसत असेल. आता हात धुवून घ्यायचा आहे. इथे भांड्यात पाणी घ्यायचं आहे. इथे मी प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे. हात धुवून आपल्याला ओला हात करायचा आहे. हात धुवून घ्यायचा आणि हात करून तेल तापलं आहे आपलं. आता इथे बघा पूर्ण मिश्रण आपण एकजीव केलेलं आहे. इथे प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे. कढईत तेल तापत आहे. इथे अशा प्रकारे आता हात थोडासा ओला करून घ्यायचा आहे. थोडा हात ओला करून घ्यायचा आणि ओल्या हाताने अजून एक वेळ आपण काढून घेऊ असं. आणि जेवढे आपल्याला छोटे मोठे ज्या प्रमाणात आपल्याला पाहिजे तसे आपण करू शकतो. परफेक्ट झालेलं आहे मिश्रण. हिरवी मिरची तुम्ही नुसती अख्खी हिरवी मिरची जरी बारीक चिरून टाकली तरी होते. मिरची चिरून टाका, पेस्ट करून टाका, म्हणजे तिखट कोणाला लागलं नाही तर आपल्याला. आणि मधात छिद्र न करता आता मी ह्या 2 माचीसच्या दिसत असेल तर तुम्हाला काड्या आहे, माचीसच्या काड्या घेतलेल्या आहे, ज्या आगपेटीत असतात आपल्या आगडबीत. आणि त्याचं त्या गोल काढून स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. त्या धुवून ठेवल्या आहे 2 काड्या. हे कशासाठी तर आता वडा कडक यायसाठी आपल्याला. तर ह्या काडीने आपल्याला आता नुसतं असे याला
अधर धर 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 असे छिद्र पाडून घ्यायचे. असे अधर या काडीने टोचायचं आपल्याला. तेल तापलेलं आहे, आपण त्यात सोडू आता. अजून हात ओला करून आपल्याला दुसरे 2-3 वडे टाकून द्यायचे. कढईतलं तेलाचं प्रमाण पाहून आपल्याला त्यानुसार वडे टाकायचे आहे. एकदम खूप जास्त केले तरी हे शिजायला वेळ लागतो. मोठा आहे गॅस, मोठा केलेला आहे. पातळ छोटे मोठे कोणी मोठे करतात, छोटे जशाला ज्यानुसार आपल्याला आवडतात तसे करायचे. हे पूर्ण आरपार असं छिद्र पाडायचे असे माचीसच्या काडीने, धुतलेल्या माचीसच्या काडीने गोल काढून घ्यायचं आपण. आणि मोठ्या गॅसवर इथे आपण तळतो. 2 ठेवलेले आहे मी, टाकलेले आहेत कढईत तिथे. मोठा गॅस करून 2 तिथे आपले होत आहेत वडे. जाडबुडाची कढई असल्यामुळे त्याला वेळ लागते. अशा प्रकारे आपण तेल भरपूर टाकलं कढईत तर जास्त वडे होत आहे. पण नंतर ते तळलेलं तेल जास्त आपण वापरते नाही, त्यामुळे थोडं थोडं घेऊन आपल्याला करायचे आणि लहान लहान वडे करायचे. एकदम कडक झाला की खूप छान लागतो तो वडा, कडक असं. पातळ वडे आपल्याला जसे पाहिजे तसे आपण करू शकतो. कडक येतो. हे छिद्र पाडून केले काडीने टोचून छिद्र पाडले की वडा कडक येतो. आता हे लगेच हलवायचे नाही, लगेच त्याला सराटा लावायचं नाही आहे, कारण मग ते चिपकून असं एकत्र होण्याची हे असते. म्हणून थोडा झाल्यावरच त्याला पलटायचं आपल्याला. दोनच टाका, जास्त टाकायचंच नाही, 2 टाकायचं आपल्याला. दोन वडे आपले तिकडे झालेले आहे. मी आता एक याला छिद्र पाडून टाकून देते एक, आणि नंतर ते 2 वडे आपण अशा प्रकारे आपले 2 वडे इथे तयार आहेत झालेले. मिश्रण मी इकडे बाजूला सरकवून ठेवून देते आणि हे वडे इथे ठेवते. आणि 2 वडे आपण आता ऑलरेडी टाकलेले आहेत कढईत, आणि त्याला हलवायचं नाही. टाकल्यावर चांगला कडक झाला खालून वरून की मग आपल्याला हे करायचं आहे. आता एक मोठा करून दाखवते मी तुम्हाला. 2 छोटे अजून आपण टाकलेलं आहे करायला. एक मोठा, आता छोटे छोटे 2-3 न करता आपण एक मोठा करून दाखवतो. मोठा गोळा घ्यायचा आहे. थोडंसं पाण्याचा हात लावून आपल्याला असा गोळा करायचा आहे. कढईत आधीचे टाकलेले होत आहेत, हे आपल्याला काढून घ्यायचं. एकत्र मी टाकल्यामुळं, एकत्र जेव्हा टाकले होते तेव्हा खालीचा दबून गेला आणि त्याचे
मोकळे झाले होते, त्यामुळे हळूहळू करून टप्प्याटप्प्याने थोडे थोडे कमी कमी टाका तुम्ही टाकताना, एकदम घाई करू नका. तो होईपर्यंत आपण आता एक करून घेऊ मोठा, एक मोठा करून दाखवता. काठाकट दाबायचं आहे, काठावर काठावर दाबायचं आहे. माचीसच्या काडीने गोल गोल छिद्र आरपार त्याला छिद्र पाडून द्यायचे, म्हणजे कडकपणा येतो. वड्याला कडकपणा येण्यासाठी माचीसच्या धुतलेल्या माचीसच्या काडीने छिद्र पाडायचे. एकावर एक टाकू नका, म्हणजे असे तुटकडे होणार नाही. तेल तापलेलं आहे आता, आणि आपण आता एक मोठा वडा त्यात करून सोडणार आहे, आणि त्याच्यावर दुसरा टाकायचा नाही, म्हणजे एकच वडा कडक होऊन चांगला मोठा फुलून. एक वडा आपण सोडलेला आहे त्याच्यात. उपवास असला की करायसाठी एकदम उत्तम पर्याय आहे. कोणाला उसळ आवडत नाही, तळलेलं खात नाही, काही नाही, पण एखाद्या वेळेस असं चेंज म्हणून उपवासाच्या वेळेस करायला. मोठी एकादशी असते, महाशिवरात्र, एकादशी, गुरुवार, शनिवार, तेव्हा एक वेळ जेवण केल्यावर एक वेळ काहीतरी तेल जास्त असलं की वरून असं सोडायचं आहे. घऱ्याने त्याला हलवायचं नाही जास्त, त्याला धक्का नाही लागू द्यायचा. गॅस मोठाच करायचा आपल्याला. टाकल्यावर 5 मिनिटांनी. आता दुसरा तोपर्यंत तो थोडासा एक साईड होईपर्यंत आपण दुसरा अजून टाकून घेऊ, म्हणजे वेळ लागत नाही. बरोबर काडी घेतली आहे, काडीने गोल गोल जोरात करायची नाही, हळू करायचे. चित्र पण अशा अलगत पाडायचं. आता एका साईडने तो झालेला आहे, त्यात टाकलेला मोठा असल्यामुळे तरी आता हळूवार आपल्याला दुसरा सोडून द्यायचा आणि हा पलटून टाकायचा आहे. पहिले टाकलेला आपण पलटून घेऊ. पहिला टाकलेला आहे पलटून घेऊ आपण. आता आधी झालेले हे छोटे छोटे आहे बघा. हे 5 मिनिट झाले. गरम असल्यामुळे थोडे नरम दिसत आहे हे, आणि 5 मिनिटांनी हे लगेच कडक होतात. बघत होता तुम्ही. हे पहा, असं वरून जरी फेकल्यासारखा केला तरी, वरून पाडला आपण तरी कडक आवाज येतो, म्हणजे कडक होतात. आणि 5 मिनिटांनी ते गरम आहे म्हणून नरम आहे, 5 मिनिटांनी अजून कडक येतात ते. एकावर एक टाकू नका, बरोबर हळूहळू करा, म्हणजे आरामात सगळे गोल आणि चांगले कडक गोल आणि चांगले होते. पहिला टाकलेला झालेला आहे आपला. अशा प्रकारे पहिला मी जो मोठा करून दाखवला आहे तो झालेला आहे. इथे एकावर एक ठेवले की नरम येतात, म्हणून ते साईडने करून असे ठेवून द्यायचे. दुसरा एक टाकलेला आहे मी. पाच मिनिट आपल्याला वाट बघावं लागेल, आणि 5 मिनिटानंतर हा सुद्धा कडक होईल. बाकी कडक झालेले आहे. तो
तो पण एक गॅस बंद करून टाकू आपण आता. तो होतो चाललेला आहे. अशा प्रकारे आपले साबुदाणा वडा छोटे काही मोठे असे आपण केलेले आहे. हे एकावर एक टाकल्यामुळे काही तुकडे झालेले आहे. 5 मिनिटांनी कडक येतात ते. कढईतला सुद्धा झालेला आहे. कढईतला सुद्धा आता झालेला आहे. हा सुद्धा कडक होत आहे. तर शनिवार गुरुवार असला की असं उपवासाला करा. एक वेळ जेवण असलं की संध्याकाळी करा असे गरम गरम साबुदाणा वडे. थँक्यू. या खायला. थँक्यू व्हेरी मच.